नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप असे मस्त क्रिस्पी आणि टेस्टी सँडविच तयार करणार आहे. एकदम गावाकडील पद्धतीने सिंपल आणि झटपट तयार होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. 1 किलो बटाटे आहेत ना, उकडून घेतले आहे मी कुकरमध्ये. मस्त अशी हिरवी कोथिंबीर घेतली आहे, कांदा आणि हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. हे बघा, ब्रेड आहे आणि किसान केचप घेतलेला आहे, सॉस. आणि कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि मस्त तडकू दिले त्यांना. तर आपले जिरे चांगले तडकले आहे आणि आता त्यामध्ये कांदा टाकला आहे आणि कांदा चांगला परतून घेणार आहे मी. आणि आपले हे जे आहेत ना, आता सँडविच करणार मी, खूप असे मस्त होणार आहे, एकदम कमी साहित्यामध्ये. आणि गावाकडे असेच करतात. जर कुणी गावाकडे असेल तर नक्की सांगा. जेवढं घरामध्ये सामान उपलब्ध असतं ना, तेवढ्याच सामानामध्ये बनवतात. काही हे हवं ते हवं, बटर चीज तुम्ही सगळे वापरू शकतात, पण माझ्याकडे जे आहे तेच मी वापरलेलं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा खूप अशी टेस्टी सँडविच तयार केले आहेत. आणि आता बघा, त्यामध्ये कांदा चांगला परतला आणि त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे, लसणाची, आणि थोडीशी हळद टाकली आहे आणि चांगलं परतून घेणार आहे आता. कारण हिरव्या मिरच्या चांगल्या परतल्या ना की त्याचा रगेलपणा निघून जातो. तर हे बघा, चांगलं मस्त परतू घेत आहे आता. खूप अशी झटपट होणारे आणि आपली भूक भागवणारे असे हे सँडविच होणार आहे. आणि तेवढेच टेस्टी पण आणि चवदार पण लागणार आहे. जास्त मेहनत पण लागत नाही त्याला करायला. तर हे बघा, चांगली मिरची परतू घेत आहे मी. आणि मग मिरची परतली का त्यामध्ये बटाटे टाकणार आहे उकडलेले. आणि मस्त स्मॅश करून घेतले ते बटाटे मी आणि त्यामध्ये टाकत आहे. हे बघा, आणि सगळे बटाटे त्यामध्ये टाकून चांगले परतून घेणार आहे. आणि ही चटणीसुद्धा आपण वापरू शकतो, मुलांना टिफिनला वगैरे देऊ शकतो. त्यामध्ये चवीनुसार हे बघा मीठ टाकलं. आणि मुलांना बटाटे म्हटलं का बटाट्याची कोणती रेसिपी असू द्या ती आवडतीच. आणि हे बघा, खूप अशी हिरवीगार अशी मस्त गावरान कोथिंबीर होती, ती टाकली आहे. आणि आता पुन्हा चांगलं व्यवस्थित त्यांना परतून मिक्स करून घेणार आहे. बटाट्याची चटणी ना आपल्याला चांगली परतू घ्यायची आहे. अशी साधी सिंपल चटणीसुद्धा खूप भारी होते. आपण आता मी सगळी चटणी, काही अशीच चटणी ठेवणार आहे मुलांना खायला आणि काही थोडेसे सँडविच बनवणार आहे. आणि एखाद्या वेळेस महिन्यातून एकदा खायला काय हरकत नाही. आपण तर नेहमी अशा गोष्टी खात नसतो. थोडंसं आणि बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं आणि उत्तमच. तर हे बघा, आपली मस्तपैकी बटाट्याची चटणी झाली आहे ना. आता ब्रेड हे बघा, आणि तुम्ही ते जे ब्राऊन कलरचे ब्रेड असतात ना, ते सुद्धा आणू शकतात. आपले हे साधे ब्रेड आहे. आणि हे बघा, आता मस्तपैकी त्याला ना मी हे लावून घेतलेलं आहे, बटाट्याची चटणी मिश्रण लावून घेतलं आहे. आणि दुसऱ्या ब्रेडवरती सॉस लावून घेतला आहे, टोमॅटो. हे बघा, थोडासाच लावलं आहे मी, जास्त नाही लावलेला, कारण मुलं वरून पण लावून खातातच. आणि मस्त तव्यावरती तेल टाकलं आहे. तेलाने काय होतं, मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. तर हे बघा, मस्त थोडंसं कमी गॅसवरती मी त्यांना मस्त फ्राय करून घेणार आहे, असं भाजून घेणार आहे. आणि तोपर्यंत दुसरे पण स्लाइस घेतले आहे मी ब्रेडचे आणि तयार करून घेत आहे. आणि आता ह्या वेळेस दोन्हीला पण केचप लावलं आहे मी. आणि दीदी म्हटली स्माईल काढते. हे बघा, स्माईल काढली आहे. आणि मुलांना असं झालं तर मम्मी कधी बनवते आणि कधी मला खायला देते. आणि खूप असे होतात झटपट, ह्या पद्धतीनं करा, खूप छान लागतात. वडापाव वगैरे ते एवढं तेलकट खाल्ल्यापेक्षा हे साधं सिंपल खाल्लेलं खूप मस्त आणि झटपट होणारं, घरात पण म्हणजे कसं कमी वेळात, आणि आपली पोटाची भूक पण भागवणारं आणि मुलांना आवडणारं मेन म्हणजे, आणि कधीमधी खायला हरकत. तर बटाट्याची चटणी अशी चवदार झाली ना तर सँडविच बरोबर छान लागतं. मस्त दुसरं त्याला जास्त काही टाकायची पण गरज येत नाही, खूप मस्त लागतं आहे. आणि आता आपलं हे सँडविच तयार झालं आहे. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हे बघा, खूप अशी क्रिस्पी सँडविच तयार झालं आहे. आणि चॅनलवरती खूप अशी मस्त छान छान व्हिडिओ आहे, तर ते सुद्धा बघा आणि सपोर्ट करा. सपोर्टची खूप गरज आहे. तर हे बघा, आता सँडविच मस्तपैकी मी सर्व करत आहे. थोडंसं गॅस फुल केला, अजून एकदा चांगलं त्याला फ्राय करून घेते मी आणि मग त्याला सर्व करत आहे ताटामध्ये. आणि हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर हे बघा, आपल्या ह्या पद्धतीने सँडविच मस्तपैकी हे झाले, फ्राय कुरकुरीत झाले, क्रिस्पी झाले. आणि दुसरं तव्यावरती टाकलेलं आहे मी, आणि ते पण थोडंसं कमी गॅससुद्धा मदामाने होतं. आणि हे मी आता सँडविच सर्व केला आहे. धन्यवाद.